समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मी कधीही जीव द्यायला तयार आहे, पण हा लढा आता थांबणार नाही। सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी गावात मध्यरात्रीची वेळ। घड्याळात रात्रीचे 1:30 वाजले होते, पण जनसागर तसुभरही हल्ला नव्हता। निमित्त होतं मनोज जरांगे पाटील यांच्या 5 दिवसांच्या झंझावाती पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याच्या सांगता सभेचं। याच सभेतून जरांगे यांनी सरकारला मुंबईला जाण्याचा इशारा दिलाय। नक्की काय म्हणाले जरांगे पाटील सगळं सांगते, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी प्रिया समीर आणि तुम्ही पाहताय स्टार महाराष्ट्र न्यूज। 5 दिवस पश्चिम महाराष्ट्र पिंजून काढल्यानंतर जरांगे पाटील यांनी तांदुळवाडीत शेवटची तोप डागली। यावेळी त्यांच्या निशाणावर होते भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे। जरांगे थेट म्हणाले, बावनकुळेंना आम्ही सुरुवातीला चांगला माणूस म्हणायचो, पण मराठ्यांची कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या त्यांच्या छुप्या भूमिकेमुळे ते आता आमच्या मनातून उतरले आहेत। मतदानापुरते सर्व जातींचे व्हायचे आणि नंतर मराठ्यांचे वाटोळे करायचे, हा डाव आता चालणार नाही, असा सज्जड दम जरांगेंनी दिला। आंदोलनाला 3 वर्ष पूर्ण होत असल्याचा उल्लेख करत त्यांनी समाजाला एकजूट राहण्याचं आवाहन केलं। समाजाच्या हक्कासाठी मी स्वतःच्या प्राणाचीही पर्वा करणार नाही, मी कधीही जीव द्यायला तयार आहे, या त्यांच्या एका वाक्यानं तांदुळवाडीत उपस्थित हजारो मराठा बांधवांच्या डोळ्यात पाणी आलं। हा लढा आरपारचा आणि शेवटचा असेल, हाच निर्धार यातून स्पष्ट झाला। पश्चिम महाराष्ट्राचा झंझावाती दौरा तांदुळवाडीत संपला असला तरी जरांगे पाटील यांनी पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली आहे। त्यांनी अद्याप कोणतीही तारीख निश्चित केली नाही, पण पुढचं आंदोलन थेट मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर होऊ शकतं, असा थेट इशारा त्यांनी दिलाय। जरांगेंच्या या केवळ इशाऱ्यानेही मुंबईतील प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। सत्ताधाऱ्यांची झोप उडवणारा हा इशारा मांडला जातोय। आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत त्या 29 ऑगस्टकडे। 29 ऑगस्ट पासून अंतरवली सराटी जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहेत, पण त्यापूर्वी त्यांनी दिलेल्या वर्षा बंगल्याच्या इशाऱ्यामुळे राज्य सरकार काय पावलं उचलणार आणि मराठा आरक्षणाची ही ठिणगी मुंबईत कशी धडकणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। जरांगेंचा हा इशारा केवळ चेतावणी आहे की मुंबईत मोठ्या आंदोलनाची नांदी? तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।